जय हिंद मित्रांनो, माझं नाव यशस्वी सचिन वाणी फ्रॉम ऑफिसर्स करिअर अकॅडमी. तर जसं तुम्हाला माहितीच आहे, ऑफिसर्स करिअर अकॅडमी OCA ही एक डिफेन्स अकॅडमी आहे, जिथे हजारो कॅडेट्स येतात आणि आपलं डिफेन्स फोर्सेस जॉईन करण्याचं स्वप्न पूर्ण करतात. असेच 2 कॅडेट्स आपल्यासोबत आहे, म्हणजे 11th बॅचची OCA कॅडेट सान्वी सावंत आणि तिचे भाऊ OCA कॅडेट अद्वैत सावंत आणि त्यांचे पेरेंट्स. आज आज शनिवार आहे आणि शनिवारी OCAने असं ठरवलेलं आहे एक शेड्यूल अनुसार की शनिवारी कॅडेट्सचे जे पेरेंट्स आहे ते त्यांना भेटायला येऊ शकता. तर असेच OCA कॅडेट्सचे आपल्यासोबत पेरेंट्स आहे, जे इथे त्यांचा दररोजची जो प्रगती आहे, त्यांचं स्वप्न पूर्ण करताय ह्याचा आढावा घ्यायला ते आलेले आहेत. तर जय हिंद सर, माझं नाव यशस्वी सचिन वाणी. आपलं नाव? नमस्कार, संतोष सुभाष सावंत. मी सान्वीचा पेरेंट्स पप्पा आणि अद्वैत दादा? आणि अद्वैतचे चुलते. आणि हा तुझा सान्वीचा भाऊ वरदराज संतोष सावंत. आम्ही भेटायला सान्वीला येतो, म्हणजे दर शनिवारी आपल्याला काय आढावा आहे तो बघण्यासाठी येतो आम्ही. तिच्यात झालेली प्रगती, अद्वैतमध्ये झालेली प्रगती, या प्रगतीमध्ये काय फरक आहे, डिफरंट काय, किंवा कुठपर्यंत आपली अकॅडमी आपल्याला सपोर्ट करते, अकॅडमीमध्ये काय कमी जास्त काय प्रमाण होतं ते बघण्यासाठी येतो. आणि त्याच्यामुळे त्यांचे गुण किंवा त्यांची टेस्ट वगैरे झालेली असते, त्याप्रमाणे आम्ही चेकिंग करायला येतो त्यांना, असं आहे. तर पहिले तर मी विचारेल की सर तुम्ही कुठून आहात? मी पिंपरी काळेवाडीतून आलो आहे, पिंपरी चिंचवड काळेवाडीतून आलो आहे, तिथून आलेलो आहे सान्वीसाठी भेटायला. आमचं मूळ गाव आहे कणकवली. कणकवलीतून आम्ही अद्वैतला सैनिक शाळेत घातलं होतं. ते सैनिक शाळेतून तिथून तिला इकडे आम्ही आणलं. इथल्या करिअर अकॅडमीची आम्हाला चौकशी मिळाली. आणि तुम्हाला ऑफिसर्स करिअर अकॅडमी बद्दल कसं माहिती पडलं? ते करिअर अकॅडमी बद्दल हा ज्यावेळेला अद्वैत सावंत हा ज्यावेळेला सैनिक स्कूलला नगरला होता, तिथं त्यांना त्याची माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही इकडे शोधत आलो. त्याच्याबद्दल त्यांची माहिती, करिअर अकॅडमीबद्दल माहिती मिळाली आणि आम्ही करिअर अकॅडमीमध्ये ह्याला अद्वैत सावंतला घेऊन आलो आणि तिथं चौकशी केली. चौकशी करून मग आम्हाला ज्याप्रमाणे मिळालं, त्याला NDAला सपोर्ट कसा मिळेल किंवा तिला NDAला सपोर्ट कसा मिळेल, सान्वीला NDAला सपोर्ट कसा मिळेल, ह्याप्रमाणे चौकशी करून आम्ही त्यांचं दोघांचं ॲडमिशन केलं आहे तिथे. तर जसं सान्वीचं स्वप्न आहे आणि अद्वैत दादाचे देखील स्वप्न आहे की NDA जॉईन करायचं आहे, त्याच्यानंतर डिफेन्स फोर्सेस जॉईन करायचं आहे आणि आपल्या देशाला सर्व्ह करायचं आहे. तर एका बघितलं गेलं तर हे तुमचं पण स्वप्न आहे. इथं जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही तिच्या प्रगतीचा आढावा घ्यायला आला, तर त्याबद्दल काय सांगाल? तिच्या प्रोग्रेसबद्दल काय सांगाल? तिचा परफॉर्मन्स कसा वाटला तुम्हाला? तिचा आता प्रगतीचा प्रोग्रेस बघितला तर आता तिला 2 ते 3 महिने झालेले आहेत. 3 महिन्यानुसार ती राहण्याची क्षमता तिची वाढली, म्हणजे एक पेरेंट्सपासून किंवा कुटुंबापासून दूर राहण्याची क्षमता वाढली. त्याच्यातलं फरक जो असा आहे की ती स्वतःला सावरू शकते, ह्या गोष्टी त्याच्यात नमूद करता येईल. दुसरी गोष्ट, तो तिचा मोठा भाऊ आहे, त्याला 12thला आम्ही टाकल्यामुळे त्याच्यात ते जी प्रगती झाली आहे त्यानुसार आम्ही तिला बघून तिला घातलं आहे. अशा पद्धतीने ते करिअर अकॅडमीमध्ये फरक काय होत गेला आहे आणि त्याची प्रगती किती होत आहे त्याप्रमाणे करत चाललं आहे. खूप छान. तर आपण त्यांच्या पेरेंट्सकडून जाणून घेतलं, आता सान्वीकडून जाणून घेऊयात. सान्वी, तू काय सांगशील? जसं त्यांनी सांगितलं तुला इथे येऊन 3 महिने होत आले, तर 3 महिन्याचा तुझा जो एक्सपिरियन्स आहे OCAमध्ये, ऑफिसर्स करिअर अकॅडमीमध्ये, तो कसा आहे? ऑब्व्हियस आहे, मी घरी बसून सकाळी लवकर उठले नसते फर्स्ट ऑफ ऑल. आणि जरी मी घरी बसले असते तर माझा ग्राउंड झाला नसता अँड ऑल. ॲज यू नो डिफेन्समध्ये ग्राउंड इज इम्पॉर्टंट. ग्राउंड इथे सगळं दर सॅटर्डेला टेस्ट होतं. सो आपलं हे प्रोग्रेस किती झालं ते कळतं. सो ते कळतच आहे. हळूहळू 2-3 महिने झालेत, अजून प्रोग्रेस करायचं आहे. गुड, छान. आणि अद्वैत दादा ते इथे 2 वर्षापासून आहे, मे बी 11th and 12th. हां, सेकंड इयर आहे. तर तुझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स कसा आहे दादा? मला जास्त काही कठीण आलं नाही, कारण की मी 6वीपासूनच हॉस्टेलला आहे. लहानपणापासूनच स्वप्न होतं की जायचं आर्मीमध्ये, नाही तर ते पूर्ण करायची आता आहे क्षमता. खूप छान. आता तुझी NDAची प्रिपरेशन सुरू असेल, राईट? सो गॉड स्पीड फॉर दॅट. तर ह्याच्यासोबतच आपण आजची रिपोर्टिंग तर जसं आपल्याला माहितीच आहे की आज रक्षाबंधनचा एक मोठा उत्सव आहे. तर रक्षाबंधनच्या या उत्सवात बहीण भावाच्या पवित्र नात्याला राखी बांधून आपण अजून त्याला खुलवतो. तर तसंच सान्वीचा एक भाऊ तिच्यासोबत ऑफिसर्स करिअर अकॅडमीमध्ये आहे आणि तिचा दुसरा भाऊ आज तिच्याकडून राखी बांधायला आलेला आहे. तर सान्वी, हे तर खूप इट मेक्स अ डिफरन्स की तुझा भाऊ तुझ्यासोबत ऑफिसर्स करिअर अकॅडमीमध्ये आहे आणि एक नाही आहे. तर ह्याच्याबद्दल काय सांगशील?
कसं वाटतं तुला? ॲक्च्युली आय एम रिअली प्राऊड ऑफ इट बिकॉज माझा एक मोठा भाऊ इथेच आहे. मी एकदम सेफ झोनमध्ये आहे. दॅट इज द पॉईंट. आणि सेकंड गोष्ट, आजची रक्षाबंधन अनएक्सपेक्टेड होती. माझा भाऊ येणार होता की नाही माहिती नव्हतं. सो अजून राखी बांधायची आहे दोघांना. आणि तर ह्याच्यासोबतच आज आपण आपला इंटरव्ह्यू समाप्त करूयात. ऑफिसर्स करिअर अकॅडमी सोबत मी यशस्वी वाणी. जय हिंद.